रूप पाहता रोशनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी साजनी सुख झाले हो साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा तो विठ्ठल
रखुमा देवी वर रखुमा देवी वर बाप रखुमा देवी वर काचे आगे बाप रखुमा देवी वर बाप रखुमा देवी वर बाप रखुमा देवी वर सर्व सुखाचे आदर बाप रखुमा देवी वर रखुमा देवी वर बाप रखुमा देवी वर काचे आगर बाप रखुमा देवी वर बाप रखुमा देवी वर बाप रखुमा देवी वर दोहा विठ्ठल बरवा दोहा माधव बरवा दोहा माधव बरवा दोहा माधव बरवा दोहा विठ्ठल बरवा दोहा माधव बरवा दोहा माधव बरवा दोहा माधव बरवा बार कुमाई बार कुमाई बार कुमाई बार कुमाई हो बार कुमाई बार हो बार कुमाई कुमाई सुंदर ते दान उभे विटेवरी करकटेवरी ठेवोनिया करकटेवरी ठेवोनिया करकटेवरी ठेवोनिया सुंदर ते दान उभे विटेवरी करकटावरी देवोनिया करकटावरी देवोनिया करकटावरी देवोनिया तुळशी हार गळा गासे पितांबर तुळशी हार गळा गासे पितांबर तुळशी हार गळा गासे पितांबर आवडे नीर करईची धार आवडे नीर करईची धार आवडे नीर करईची धार तुळसी हार गळाचे पितांबर आवडे निरंतर याची दान आवडे निरंतर याची दान आवडे निरंतर याची दान मकर कुंडले तळपती श्रवणी 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 कंठी कौस्तुभमणी विराजित तुळशी हार गळा गासे पितांबर आवडे नीर करईची धार देवाचे पितांबर आवडे निरंतर याची दान आवडे निरंतर याची दान आवडे निरंतर याची दान तुका मन माझे हेची सर्व सुख तुका मन माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे ती सर्व सुखे तुका म्हणे माझे ती सर्व ओ तुका मन माझे हेची सर्व सुख तुका मन माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे ती सर्व सुख तुका म्हणे माझे ती सर्व सुख ओ पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन
पाहिन श्रीमुख आवडी रे पाहिन श्रीमुख आवडी रे पाहिन श्रीमुख आवडी रे तुळशी हार गळा दास पितांबर आवडे निरंतर हेची धार आवडे निरंतर हेची धार आवडे निरंतर हेची धार तुळसी हार गळा आवडी निरंतर आवडे निरंतर हेची धार आवडे निरंतर हेची धार विठोबा महाराष्ट्रातील बुलंद मैदानी तोफासनाई आदरणीय महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार गुरुवर्य सोपान महाराज शास्त्री यांचं काही वेळाच्या ताजा कीर्तनाला सुरुवात होत आहे हो बाबा बाई हो बर हो बाई हो बर हो बार हो बार आरती फुटल ती परत हॅलो हॅलो हेलो हेलो हॅलो जय जय राम कृष्ण माऊली बसा हॅलो हॅलो जय जय आई या हॅलो हॅलो याचा ट्रबल वाढवा हरी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप सुख झाले सुख झाले साधनी
तुम्हासी तुम्हारी भजारे विठला अंग तो तुम्हासी भजारे विठला तुम्हारी भजारे विठला ईश्वरी गेला जन्म वाया ईश्वरी गेला जन्म वाया ईश्वरी गेला करिता भरोवरी दुरावसे दुरे भरोवरी दुरावसे दुरे करिता भरोवरी दुरावसे दुरे करिता भरोवरी दुरावसे दुरे बाबाचे पुरे भावसे पुरे भावसे बाबाचे पुरे भावसे काही न लगे एक भावचे कारण काही न लगे एक भावचे कारण काही न लगे भावचे कारण विठोबाचे करिता भरोवरी दुरावसी करिता भरोवरी दुरावसी बाबाचे पुरी भावचे सांगतो तुम्हासी सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला
जन्ममाया 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 हरिता बरोबरी हो हरिता बरोबरी दुरावाची दोरी हरिता बरोबरी जन्म वाया नाही तरी गेला जन्म वाया नाही तरी गेला जन्म वाया जन्म वाया नाही तरी जन्म वाया करिता बरोबरी करिता बरोबरी दुरावत दुरी करिता बरोबरी भवाची पुरी वहामसी हो हरी पुरावा
सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. करिता भरोवरी दुरावसी, दुरी भवाची पुरी व्हावसी. काही नलगे एक भावची, कारण तुका मने आन विठोबाची. करिता भरोवरी दुरावसी, दुरी भवाची पुरी व्हावसी. समचरण सरोजम सान्द नीलांबुदाभम, जगननीतपानि मुंडनं मुंडनानं. तरुण तुलसीमालां कुंदरं कंजनीत्रं, सदैधवलहासं विठ्ठलं चिंतयामि. पांडुरंगा करू पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरी चरण संताची. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू भावाजी. सद्गुरु दास तुका जयांचे केली स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची वंदू श्री चरण श्री गुरुचे, ते नमस्कारुनी आता. सांगतो तुम्हासी भजारी विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. करिता भरोवरी दुरावसी, दुरी भवाची पुरी व्हावसी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी चिंतन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग. याचे यावत भूतलावर जन्माला आलेल्या जडजीवाचा उद्धार करण्याकरिता थोडा ट्रबल द्या. आपला देह अखंड जिजीवणारे वितराग संपन्न पंचमेध निर्माते महाराष्ट्र भूषण देवनिवासी जगद्गुरु जगदवंदनीय सकल कंठभूषित ज्ञानेश्वरी जगद्गुरु तुकोबार यांचा उत्कृष्ट असा तीन चरणाचा बहुतेकांच्या परिचयातला पाठातला अतिशय सोपा उपदेशपर प्रकरणातील अभंग सेवेकरता निवडलेला आहे. या अभंगावर यथामती यथावकाश जशी जमेल अशा प्रकारे अल्पशा वेळेमध्ये सेवा करण्याचा प्रयत्न करूयात. सेवेपूर्वी परिहार द्यायचा तो म्हणजे असा. पुण्यभूमी पावन क्षेत्र वडमुरुंबी आपल्या गावामध्ये भगवान पंढरीश परमात्म्याच्या असीम कृपेने, साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने, स्वर्गीय आक्कांच्या मार्गदर्शनाने, गावकरी मंडळीच्या सहकार्याने आणि गुणीजनांच्या उपस्थितीमध्ये तुकाराम महाराज बीज, एकनाथ महाराज षष्ठी आणि लक्ष्मण शक्तीचा हा सोहळा प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी खूप मोठ्या उत्साहात आणि आनंदात पार पडत आहे. आणि या उत्सवातील ही सेवा परंपरेने माझ्याकडे दरवर्षी असते. म्हणून तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळे दर्शनाचा सुयोग येत असतो. व्यासपीठ चालक हरिभक्तपारायण आमचे जगदीशजी महाराज दवन हिप्परगा, त्याच्यानंतर आमचे रोहिदास महाराज कुठे गेले बाबा? हां, मला वाटलं विना घेऊन तुम्ही तिकडे रोहिदास हनुमंत महाराज आमचे. मी जेव्हापासून येतो तेव्हापासून महाराजांची सेवा असते आहे की नाही. पण आमचे रोहिदास महाराज मामा मोरे मामा सुद्धा आहेत. आज ज्यांच्याकडून कीर्तनाचं सौजन्य यजमान जे आहे ते आमच्या माऊलींचे सतीश मोरे माऊलींचे पिताजी आमचे ज्ञानोबा श्रीपतराव मोरे यांच्याकडून आजचं सौजन्य आहे. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या सगळ्यांनी वाजवा. त्यांना धन्यवाद देतो. ज्यांची सुंदर वारकरी शिक्षण संस्था आहे ती महाराष्ट्रातील नामवंत वारकरी शिक्षण संस्था संत नारायण महाराज वारकरी शिक्षण संस्था वानेवाडी. आणि आमचे काका महाराज या ठिकाणी आज वेळातला वेळ काढून उपस्थित आहेत. काकांसाठी एकदा जोरदार टाळ्या सगळ्यांनी वाजवा.
त्यांनाही धन्यवाद देतो. उपस्थित मृदंगाचार्य महाराज, आमचे अनिल महाराज, आमचे भैया महाराज आणि आपल्या गावात 1 वर्ष ज्यांनी सेवा दिली, नंतर ढोक महाराजांच्या बरोबर आणि आता माझ्यासोबत जे आहेत ते महाराष्ट्रातील नामवंत गायक हरिभक्त परायण आमचे नामदेवजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याच्यानंतर रोहित आहे, त्याच्यानंतर दुसरे कीर्तनकार पार्थ. कुठे पार्थ? कुठे पार्थ? वा, काय तर मोरे घराण्यात तशी परंपरा. तुकाराम महाराज मोरेच होते ना, बरोबर आहे ना? भावकीच आहे नाही, आहे का नाही? ते एकच मोरे कस काय वेगळे झालते काय माहिती. हा पण आता ते त्या मोरेला बी देवान जागेवर आणला आता, आहे का नाही? म्हणून सगळे कीर्तनकार आपल्या घरात घडत आहे, ती खूप मोठी आनंदाची गोष्ट आहे का नाही? म्हणून पार्थ महाराज सुद्धा आहेत, त्यांना उद्या सकाळचं कीर्तन गुलालाचं त्यांचंच आहे. वा, टाळ्या वाजवा बाळासाहेब, क्या बा. मला वाटतं तुकाराम महाराज बीजेचं रोहितने केलं आणि झालं. हळूहळू आता कीर्तनकार कमी होतील. आता वड मोरंबीच कीर्तनकार व्हायला लागली नाही का नाही? सतीश महाराजांचंही झालं, 4 कीर्तन तर झाली घरचेच. आता हे 2-3 उडवले मी घरचाच आहे समजा, मग बाकी बरोबर आहे का? म्हणून ही सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. सगळ्यांना धन्यवाद देतो. आमचे यूट्यूबवाले दादा सुद्धा आहेत, त्यांना धन्यवाद देतो. साऊंडमध्ये खूप सुधारणा केली भाऊ तुम्ही, यावर्षी सगळं फ्रेश दिसायला तुमचं. टाळ्या वाजवा त्यांच्या. वा, आपणच सुरुवात करत 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 इथपर्यंत आले आणि आता अजून मोठं व्हायला वेळ नाही तुम्हाला. गोड साऊंड या ठिकाणी यावर्षी चिंता नाही साऊंडची, म्हणून त्यांना धन्यवाद देतो. मंडपही एकदम सुंदर, मागे पांडुरंग आहे, एकदम छान. उत्सव त्याला म्हणतात जो प्रतिवर्षी वाढत राहतो, आहे का नाही? दरवर्षी तर काहीतरी वेगळे पण दिसून येत आहे का? म्हणून सर्व गावकऱ्यांना मी धन्यवाद देतो. देणगीचे आकडे मी ऐकत होतो तेव्हा मी रामभाऊला म्हटलं की यावर्षी गावाने सहकार्य भरपूर केलं, म्हणून गावकऱ्यासाठी एकदा जोरदार टाळ्या सगळ्यांनी. प्रत्येकाचं नाव आलं की 1000, 500, 2100, 5000 याच्या कमी कुणाचीच देणगी नाही, म्हणून तुमच्या सगळ्या गावकऱ्यांना धन्यवाद देतो. आज आवर्जून आमचे बोंबळीकर हरिभक्त पारायण, आमचे तानाजी महाराज आणि हरिभक्त पारायण आमचे माऊली हेही उपस्थित आहेत, ज्यांच्याकडं आता माझं काल्याचं कीर्तन गेल्याही वर्षी होतं आणि याही वर्षी आहे. इस्माईलवाडी आणि यावर्षी खूप मोठा सप्ताह त्यांनी आयोजित केलेला आहे. दिनांक 4 तारीख 3 एप्रिल ते 10 एप्रिल 3 एप्रिल ते 10 एप्रिल दिग्गज कीर्तनकारांची कीर्तन आहेत. त्यामध्ये मला वाटतं प्रकाश महाराज साठे आहेत, माऊली महाराज पठाडे आहेत, पुरुषोत्तम महाराज पाटील आहेत, वसंत गडकर महाराज आहेत, माझही आहे आणि अजून संजय महाराज. म्हणजे असे मोठा कार्यक्रम आहे, त्याच्यामुळं तारीख लक्षात ठेवा. 3-4 बरोबर, 3-4 सांगून एप्रिल काय, 3-4 ते 10-4 या दरम्यान आपल्याला तो सोहळा आहे आणि प्रत्येकानं येण्या जाण्याची व्यवस्था आपापली करायची आहे, असं नियोजन आहे. पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना धन्यवाद. बोंबळीलाही हनुमान जयंती, रामनवमी ते हनुमान जयंती, तिथंही माझं काल्याचंच कीर्तन आहे. तिथंही आपण या दिनांक 2-3 तारखेला 3-3ला यांचा काला आणि यांची सुरुवात असं आहे का नाही? 3-4ला यांचा काला आणि यांची सुरुवात, तिथेही चांगला उत्सव आहे. तेही मंडळी उपस्थित आहे आणि तुम्ही सगळी मंडळी, सर्वांना धन्यवाद. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या सर्वांच्या चरणी विनम्र अभिवादन आणि सेवेला सुरुवात. विठाला विठाला. सेवेकरता निवडलेला अभंग तुकोबारायांचा आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज अभंगामध्ये सांगतात, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, तुम्ही विठ्ठलाला भजा. लोक म्हटले आम्ही विठ्ठलाला नाही भजलं तर काय होईल? महाराज म्हणले नाही तरी गेला जन्म वाया. जन्म वायाला जाईल. वाया जाणं कशाला म्हणतात? जी वस्तू ज्यासाठी आहे त्यासाठी तिचा उपयोग न होणे म्हणजे वाया जाणे. आता माईक आहे कशासाठी? माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी, आणि ते पोहोचत नसेल तर मग त्याचा फायदा नाही. लक्षात ठेवा, जी वस्तू ज्यासाठी आहे त्यासाठी तिचा उपयोग न होणे म्हणजे वाया जाणे. दूध उतू गेलं तर काय म्हणतात? वाया गेलं. बरोबर आहे. ते एक तर डेअरीला तरी जावं नाही तर ढेरीला तरी मिळावं.
बरोबर आहे ना? लक्षात येते का? एक तर डेअरीला जावं नाही तर डेअरीला मिळावं, असं दोन्हीपैकी एक असावं की. आणि ते जर नाही झालं आणि ते जर उतू गेलं तर ते वाया गेलं, वाया गेलं. लक्षात ठेवा. म्हणून जी वस्तू ज्यासाठी आहे त्यासाठी तिचा उपयोग झाला पाहिजे. नरदेह भगवंत चिंतनासाठी दिलेला आहे आणि या नरदेहातून जर भजन नाही झालं तर महाराज म्हणले नाही तरी गेला जन्म वाया. लोकाला पटलं. लोक म्हणले महाराज आम्ही संसारिक माणसं आहे, एकदा आमच्या संसाराची भरोवरी होऊ द्या, आम्ही देवदेव करायला मोकळे. महाराज म्हणले जेवढी भरोवरी कराल तेवढं तेवढं देवापासून दूर जाल. भरोवरी करणं म्हणजे काय? हे केल्यानं संसार पूर्ण होईल, ते केल्यानं संसार पूर्ण होईल. एका वाक्यात बोलतो, जो कधीच पूर्ण होत नाही त्याचं नाव संसार आहे, आणि थोडा जरी केला तर पूर्णत्वाला नेतो त्याचं नाव परमार्थ आहे. संसार ही पूर्ण होणारी वस्तूच नाही बरं का. जिथं अपूर्णता आहे त्याचं नाव संसार आहे, आणि ज्याला पूर्णत्व आहे त्याचं नाव परमार्थ आहे. संसार पूर्ण होणारी वस्तू आहे का? पहिल्यांदा जगण्यासाठी वडमुरंबी सोडली, होय, पहिल्यांदा जगण्यासाठी वरमुरंबी सोडली. मग कुठंतरी बाबा काहीतरी पोट भरता यावं म्हणून आपल्याला काहीतरी मिळावं, मग शिक्रापूर गाठलं. बरोबर आहे ना? मग हळूहळू काय केलं सुरू, व्यवसाय हळूहळू हळूहळू, आणि तिथं 2-3 बिल्डिंग झाल्या. पुन्हा मग गावाकडं आपण कोठा करावा, म्हशी घ्याव्या, 40-50 म्हशी घेतल्या, त्याच्यात 50-60 लाखांनी माती केली. बरोबर आहे ना? बरोबर आहे ना? मग पुन्हा ते इकून टाकलं. मग वाटलं आता राजकारणात यावं. बरोबर आहे ना? सरपंच व्हावं. बरोबर. हे थांबणार आहे का? नाही, हे वाढत जाणार आहे, हे वाढत जाणार आहे. लक्षात ठेवा, संसार ही पूर्ण होणारी वस्तू नाही. एक इच्छा पूर्ण झाली की पुढची इच्छा माणसाच्या समोर लगेच उभी राहत असते. एका बाईला म्हणलं चला पंढरपूरला माऊलीच्या सोहळ्यात आमची दिंडी आहे. रामभाऊ बी असतात दिंडीत. तुमचे मधुकरराव, आमचे रामभाऊ. म्हटलं चला दिंडीत, आमच्या माऊलीच्या सोहळ्यात आमची दिंडी आहे. ती बाई म्हणे महाराज 3 पोरी आहे, दोघीचे लग्न झाले. एकदा का तिसरीचं लग्न झालं की मी वाऱ्या कराय, बोला वाऱ्या कराय मोकळी झाली. म्हणलं माय तू कशाची मोकळी होती? तिसरीचं लग्न लावून देती तर पहिली बाळात पण आली ती. पहिली बाळांपण जाती न जाती दुसरी ऑपरेशन करायची, दुसरी ऑपरेशन होऊन जाती न जाती तिसरी फाडकती घेऊन मोकळी होती. या संसारातून माणूस मोकळं होत नाही. जेवढं सुटण्याचा प्रयत्न कराल तेवढं तेवढं याच्यामध्ये आपल्याला गुंतत जावं लागत असता. रावणासारख्याकडून संसार पूर्ण झाला नाही. रावणा एवढा श्रीमंत माणूस आजपर्यंत झाला नाही. रावणाच्या श्रीमंतीची साधू संताला दखल घ्यावी लागली. महाराज म्हणतात शुद्ध कांचनाची 7 कोटी घर रावणाचे सोन्याचे होते, पण कधीच म्हणला नाही नात करते काय यावंच लागते. एवढं असून बी बरं का, आपण तर 10-20 लाखाची गाडी घेतली की महाराष्ट्राला बेजार करून सोडलं. विठाला विठाला, एवढी मोठी श्रीमंती होती रावणाची. लक्ष देऊ नाही का बरं का. महाराज म्हणतात सोन्याची नगरी होती. बरं विद्वान होता रावण. आपण जे भगवान शंकराचं तांडव स्तोत्र ऐकता ना, त्याचा लेखक रावण आहे. चांगल्या चांगल्याला ते म्हणता येणार बी नाही. जटाटवी गला ज्वला प्रवाह पावित स्थले कलेवलंब्य लंबितां भुजंग तुंग मालिकां. कळलं नाही तरी ऐकाय बी किती बरं वाटते. या गोड श्लोकाचा निर्माता रचेता रावण आहे. रावण म्हणजे काही बिड्या फुग्या नव्हता बरं का. विद्वान होता रावण, प्रकांड पंडित होता. लक्ष देऊन ऐका, श्रीमंत होता, विद्वान होता. बर ताकद बी कमी नव्हती रावणात. सगळे देव रावणाच्या बंदीशाळेत होते, एवढी ताकद होती. बर परिवार बी लहान नव्हता. किती बायका होत्या होय मामा? किती? 80,000. आपल्या एकीनच फासुळ्या उघड्या पाडल्या. दुसरी केल्या होतं मडच न्यायचं काम आहे. 80,000 बायका. आणि महाराज म्हणतात त्या रावणाच्या संसारातल्या काही इच्छा होत्या. रावणाची पहिली इच्छा होती स्वर्गात जाण्यासाठी शिडी लावायची. दुसरी इच्छा होती समुद्राचं पाणी गोड बनवायचं. आणि तिसरी इच्छा होती सोन्याला सुगंध आणायचा. मेला रावण, पण आजपर्यंत स्वर्गात जाण्यासाठी शिडी आहे ना, समुद्राचं पाणी गोड आहे ना, सोन्याला सुगंध आहे. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे. एवढा सामर्थ्यशाली रावण जर त्याच्या संसारातल्या इच्छा पूर्ण करू शकत नाही, तर आपण काय आपल्या संसारातल्या इच्छा पूर्ण करणार आहे? महाराज म्हणतात कोवा दरिद्रो ही विशाल तृष्णा. तहान संपत नाही तो दरिद्री असतो. पैशानं माणूस श्रीमंत होत नाही. तहान संपली पाहिजे. श्रीमंती मनाची असली पाहिजे. मागे पुण्यामध्ये
जे जे कनेक्ट आहेत हां तुम्हाला सगळ्यात जवळपास माहिती आहे. पुण्यामध्ये कचरा वेचणारी बाई होती अंजू माने. आता एक 1.5-2 महिन्यापूर्वीची घटना आहे. कचरा वेचणारी अंजू माने बाई आणि ती पुण्याच्या सदाशिव पेठेत कचरा वेचत असताना तिला 10 लाख रुपयाची बॅग सापडली. मावल्या हो, तुमच्या मनात एकच चालू आहे आता, मी काऊन नव्हते तिथं, बरोबर आहे ना? पण तिच्या नशिबात होती, तिला सापडली. कचरा वेचणाऱ्या बाईला 10 लाखाची बॅग सापडली. पण 10 लाखाची बॅग सापडल्यावर ती आनंदी नाही झाली, तिला टेन्शन आलं की बॅग कुणाची असावी. बरोबर का? ही बॅग कुणाची असावी, तो माणूस किती टेन्शन मध्ये असेल याचं टेन्शन त्या बाईला आलं. आपण तर आरतीच्या मंडपात 100 रुपये पडलेत पाय देऊन उभं राहतो, बरोबर आहे ना? लक्षात आलं माझं बोलणं तुम्हाला? लक्षात ठेवा. आणि ती बाई त्या माणसाचा शोध घेत होती. माझं कीर्तन झाल्यावर तुम्ही युट्यूबला बघून घ्या, एबीपी माझाला बातम्या आहे, मुख्यमंत्र्याने तिचा सन्मान केला. 2 तासानंतर घामाघूम झालेला एक माणूस आला. त्या अंजू मानेने विचारलं, दादा कशासाठी पळताय, कशाचं टेन्शन आहे चेहऱ्यावर? त्या माणसाने सांगितलं, ताई माझी 10 लाख रुपयाची बॅग हरवली, त्याचं टेन्शन आहे मला. म्हणे टेन्शन घेऊ नका. अहो म्हणे 10 लाख हरवले माझे, टेन्शन घेऊ नका म्हणता. नाही म्हणे टेन्शन घेऊ नका, तुमची 10 लाख रुपयाची बॅग मला सापडली. आणि लेकराच्या हातात जसे 10 रुपये आपण खर्चायला देतो, तशी 10 लाखाची बॅग त्या माऊलीनं ज्याची होती त्याला परत केली. 10 लाख रुपयाची बॅग क्षणाचाही विचार न करता त्या माऊलीनं परत केली. इकडे भजण्याच्या पाकिटातले पैसे काढून घेणारे बहादर कुठं बा? लक्षात आलं का? एकीकडे 10 लाखाची बॅग माघारी करणारी अंजू माने कुठं? याला मनाची श्रीमंती म्हणतात. तेव्हा एबीपी माझावाल्याने विचारलं, 10 लाखाची बॅग परत करताना मनात विचार आला नाही का तुम्हाला? तेव्हा त्या अंजू मानेनं सांगितलं, हा माझ्या मनात विचार होता, माझ्या आईनं मला सांगितलं होतं. ही आमची कचरा वेचणारी 3री पिढी आहे. माझे आजी आजोबा कचरा वेचायचे, नंतर आई वडील वेचायचे, नंतर ही माझ्याकडे आलं. पण तेव्हा माझ्या आईनं मला सांगितलं, अंजू या कचरा वेचत असताना कोणाचे 10 रुपये जरी पडलेले सापडले तर ते आपल्या कष्टाचे नाही, बरोबर का? ते आपल्या कष्टाचे नाही. ते 10 रुपये सुद्धा आपल्याला सुख देणार नाही. आपल्या कष्टानं आपल्याला जे मिळेल ते आपल्याला आनंद देणार असतं. श्रीमंती मनाची असावी लागते. लक्षात आलं तुम्हाला? आणि कष्टाचं आणि बैमानीचं सगळ्याला कळतं ना, कुणाला कळत नाही? ज्याला अन्नातला आणि शेणातला फरक कळतो त्याला चांगल्यातला आणि वाईटातला फरक कळतो. कष्टाचं कोणतं आहे? कुत्र्याला कळतो. कुत्र्याला तुम्ही भाकर टाका बरं, तुमच्या दारात आलेल्या कुत्र्याला भाकर टाका, त्याला इमानदारीची रोटी कोणती आणि चोरीची कोणती कळते. त्याला भाकर टाकली गुरुजी तर ते काय करतं, पहिल्यान भाकर टाकल्या भाकर टाकणाराकडे पाहतं. आणि भाकर टाक तुम्ही उद्या करून पहा, कीर्तन झाल्यावर सकाळी आपल्या दारात आलेल्या कुत्र्याला भाकर टाका, ते पहिल्यांदा भाकर टाकणाराकडे पाहतं आणि शेपूट हलवतं त्याच्याकडे पाहून. म्हणजे त्याच्या पद्धतीनं ते भाकर टाकणाराला धन्यवाद देतं, आशीर्वाद देतं. आणि तिथंच ती एक पाय भाकरीवर टाकतं आणि ते रोटी खात राहतं. ही इमानदारीची रोटी आहे. या उलट शेतातून जर कुत्र्यानं पोळ्या पळवल्या, लक्ष देऊन ऐका बरं का, तर ते कुत्रं आंब्या खालच्या पोळ्या त्या शेतात खात नाही. इथं भाकर टाकली दारात तर शेपूट हलवतं आणि चोरून घेऊन पळालं की शेपूट दाबून पळतं. तुम्ही उद्या करून बघाय. आणि बघा तिकडं जातं लांब दुसऱ्या शेतात आणि इकडं तिकडं पाहत ती रोटी खात. कुत्र्याला पण कळतं ही रोटी इमानदारीची नाही. माणसाला का कळणार नाही? कुत्र्याला कळतो. हो, जानामी धर्मम नचमे प्रवृत्ती, जानामी अधर्मम नचमे निवृत्ती. मला धर्म कळतो, दुर्योधन म्हणतो, पण माझी करण्याची इच्छा नाही. मला अधर्म कळतो पण माझी सोडायची इच्छा नाही. विठाला विठाला श्रीमंती मनाची असावी लागत असते. पैशानं माणूस श्रीमंत होत नाही, लक्षात ठेवा. ती विचाराची श्रीमंती लागते. म्हणून संसार ही किती जरी मिळालं तर पूर्ण झाला असं आपल्याला वाटणार नाही. पूर्ण झाला असं आपल्याला वाटणार नाही, लक्षात ठेवा बरं का. म्हणून महाराज म्हणले, करिता भरोवरी दुरावशी दुरी, भवाची पुरी वाहावसी. लोक म्हणले आम्हाला पटलं, पण देवाला भजायला काय लागतं? महाराज म्हणले, काही न लगे एक भावची कारण, तुका म्हणे आन विठोबाची. देवाला आपलंसं करण्यासाठी भाव पाहिजे. जे पाठ आहे ते बोला. भाव बळी आकळे,
भाव वळे आकळे, का याच्यातलं काहीच न कळे? हा, भाव वळे आकळे एरवी न आकळे, करतळे आवळे तैसा हरी. एवढा प्रभू भावे अनिल महाराज तिने संपुष्टी राहावे. महाराज म्हणतात देव आपल्याला पाहिजे असेल तर भाव अंतकरणात महत्वाचा आहे. हे खोटं वाटू देऊ नका. मी माझ्या पंढरीश परमात्म्याची आण घेऊन सांगतो. तुका म्हणे आण विठोबाची, यावी ना असता अनिक पै साधन, वाहा तसे आण विठोबाची. तुझी आण वाही नगा देवराया, बहु आवडशी जीवा पासोनिया. कानडिया विठोबा कानडिया, बहु आवडशी जीवा पासोनिया. याच्यापेक्षा वेगळं काही कराल तर करिता भरोवरी दुरावशी दुरी, भवाची पुरी वाहवशी. असा अभंगाचा सरळ अर्थ आहे. विठाला विठाला आणि तुला हाता असून तू काही करत नाही. त्या माकडाने एकदा ऐकून घेतलं, मग दुसऱ्यांदा पुन्हा ही चिमणीने तेच टुमणं लावलं. ह्या चिमण्या मुक्या बसतच नाहीत. नाही कळलं का तुम्हाला? जाऊ द्या, बरोबर आहे. मग ते चिमणी म्हणे दादा माणसासारखा माणूस तू, तुला हात आहे, तू याच्यात थंडीत कुडकुडतो म्हणे. मी बघ बरं चोच्यानं खोपा बांधला. माकडानं दोनदा ऐकून घेतलं. आता इन दोनदा सांगून तर गप मारायचं का नाही? तिसऱ्यांदा पुन्हा माकड भिजलं का या चिमणीनं सुरू केलं. माकडाला राग आला, त्यानं ते खोपा घेतला, चुरगाळला, मुरगाळला आणि फेकून दिला. बस याच्यातून खूप काही शिकण्यासारखं आहे. एकदा सांगून बघावं माणसानं, दोनदा सांगून बघा. नसन ऐकत तर जय हिंद जय महाराष्ट्र कराव, काही घेणं देणं नाही. किती वेळ सांगायचं होय तानाजी भाऊ? एकदा दोनदा सांगाल माणूस, लक्षात येते. क्रोधी माणूस असेल, अविश्वासी माणूस असेल, मूर्ख माणूस असेल तर त्याला सांगून उपयोग नाही. महाराज म्हणतात अशाला सांगून फायदा नाही. काही गोष्टी विचारल्या तरी सांगू नये. एखाद्यानं दारूचं दुकान विचारलं, मग सांगायला पाहिजे का? नाही. हाताला धरून दुकानात न्यावं. त्याच्या जवळ पैसे नसले तर आपल्या जवळचे काढाव, त्याला पाजाव आणि फुल करून चालू कीर्तनात आणून सोडून द्या. बरोबर आहे ना? जातील आपले 200 रुपये, पण नास्त होईल ना कार्यक्रमाचं. आपले लोक याच्यातच पटायते. आपले लोक याच्यातच पटायत. माझ्याकडे गाडी नव्हती तर रोहिदास बाबा मी एसटीन फिरायचो. रामभाऊला माहिती ते एसटीचा काळ माझा आहे का नाही. एसटीन फिरायचो. आता ते एसटीन फिरायचं असलं का आम्हाला बी ती शेवटची गाडी राहायची. आणि एखादं पिलेला असलं का त्याला पण ते दिवसभर उतरत उतरत आली की ती शेवटचीच गाडी राहायची. बरं ते धोतर हे घातलं की मजा घेतात लोक. काहीला धोतर बितर पाहिलं की असं टाइमपासचा विषय वाटतो. मग आपण गाडीत ते एसटीत चढ काय एखादं अर्ध इन केलेलं शर्टिंग केलेलं, महाराज पाठीमागे वा, जस काय याच्या सासऱ्याची जी एसटी आहे. मग आपण जायचं आणि बसायचं माग, कशाला बोलायचं बा. मग एखादं पिलेलं आलं का त्याला कोणी पुढे बस देत नाही. मग ते नेमकं आमच्या जवळ एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ आहे का नाही. ताईट काम असतं. पहिलं दर्शन म्हणले शनी शेंगणापूर दिसायला घेऊ द्या बाजा. त्यानं अर्धी क्वार्टर पिली होती ना अर्धी हातात होती. म्हणलं घ्या दर्शन. तसंच घेता येईल म्हणे. बाटली धरा मी दर्शन घेतो. काय पागल झाला का काय? मला म्हणे कुठे चालली? म्हणलं कीर्तनाला. तुम्ही कीर्तन करता का? म्हणलं हो. कुठे म्हणे कीर्तन? म्हणलं वड मुरंबीला. म्हणे आमच्या गावात असा असतो नाही एखादा शब्द, आमच्या गावात. म्हणलं हो तुमच्या गावात. आमच्या सप्त्यात? म्हणलं हो तुमच्या सप्त्यात. 11,000 रुपये दिले म्हणे आपण सप्त्याला. म्हणलं मग चांगली गोष्ट आहे. मग आपण सप्त्याला 11,000 रुपये दिले म्हणल्यावर आपला सप्त्यात वाटा आहे का नाही? म्हणलं तुम्ही 11,000 दिले म्हणल्यावर तुमचा वाटा नसायचं कारण काय? मग आपला जर सप्त्यात वाटा आहे तर आपल्या वाट्याचं कीर्तन इथंच करून दाखवायचं. म्हणलं तू का अध्यक्ष झाला 10,000 विठाला विठाला काय करते सांगता येत नाही. मी गाडीत येता येता छान विनोद वाचलाय. एकाच्या दातात दुखत होत, माऊली दात दुखत होतं. मग दवाखान्यात गेला. डॉक्टरनं चेक केल्यावर डॉक्टर म्हणे हे बघा तुमचा दात काढून टाकावं लागेल म्हणे. डॉक्टर तुमचा दात काढावा लागेल म्हणे, पण त्याला खर्च भरपूर येईल. कारण त्याला भूल द्यावी लागते, नंतर ते काढून घ्यावं लागतं. आणि ते भूल देण्याचं इंजेक्शन महागाचं आहे. तेव्हा डॉक्टर साहेब दुसरा काहीतरी पर्याय करा म्हणे. आपल्याजवळ काही एवढे पैसे नाही म्हणे, तुम्ही दुसरा काहीतरी पर्याय करा. डॉक्टर म्हणे काय करावं बा आता याला हिंमत येण्यासाठी? डॉक्टर म्हणले घेत असतो का? ते म्हणे हो. ते कंपाऊंडरला सांगितलं एक पेक घे म्हणे त्याला हिंमत येण्यासाठी. एक पेक भरलं.
डॉक्टर म्हणे आता आली का हिंमत? थोडी आली म्हणे. थोडी आली. कंपाऊंडरला सांगितलं पुन्हा एक पेग भर. पुन्हा एक भरला. आता आली का म्हणे हिंमत? आता आणखी थोडी आली. डॉक्टरनं सांगितलं आणखी एक भर. आणखी एक भरला. म्हणे आता आली का हिंमत? आता कोणाच्या बापात हिंमत आहे म्हणे आपल्या दाताला हात लावायची? उलटा कार्यक्रम झाला विठाला. काय करतील सांगता येतं? म्हणजे दुकान विचारलं तरी सांगू नये. काही गोष्टी विचारल्या तरी बोलायच्या नाही. काही गोष्टी विचारल्या तर बोलायच्या, आणि काही गोष्टी न विचारता सुद्धा सांगायच्या. एखादा दोन्ही डोळ्यानं आंधळा माणूस रस्त्यानं चालला, समोर खड्डा आहे. तो आंधळा माणूस खड्ड्यात पडणार, आपण तिथे उभे, आपल्याला दिसतं हा खड्ड्यात पडतो. मग आंधळ्या माणसानं रस्ता विचारण्याची वाट दिसणारानं बघावी का? बोला नाही. त्याला न विचारता रस्ता दाखवणं दिसणाराचं काम आहे. आंधळा अंधकूपी पडता मग देखणे लावावे सत्पथा, तेवी ज्ञानांध दुखी बुडता त्याशी उद्धाव्या तत्वता. मी प्रार्थित असे तसं तुम्ही आम्ही म्हणजे आंधळे होतो. तुका म्हणे कैसे आंधळे हे जन, गेले विसरून खऱ्या देवा. खऱ्या देवाचा लोकाला विसर पडला. तुकाराम महाराजाला माहिती होतं मला दिसतंय लोक आंधळे, मग आंधळ्या माणसाला रस्ता दाखवणं माझं काम आहे, आणि तो रस्ता अभंगाच्या पहिल्याच्या तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्मवाया. सांगतो तुम्हासी. तुम्हाशी म्हणजे कुणाशी हा प्रश्न आहे. तुकाराम महाराजांना असं म्हणायला पाहिजे होतं, सांगतो महाराज लोकाशी भजारे विठ्ठला. बाकीच्या आईला तर काही गरज नाही. मग तुम्हाशी म्हणण्यामागं काय उद्देश? तुम्हाशी म्हणण्यामागं हा उद्देश आहे, आपला वारकरी संप्रदाय जगाच्या पाठीवर एकमेव असा आहे. आपल्या वारकरी संप्रदायात मॉनिटर द्या, कुठल्या जातीचा, धर्माचा, प्रांताचा, राष्ट्राचा विचार केला जात नाही. सकळाशी येते आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. खटनट यावे शुद्ध होनी जावे, दौंडी पिटी भावे चोखा मेळा. यारे यारे लहान थोर, याती भलत्या नारी नर. करावा विचार न लगे चिंता कवनाची, याती कुळ माझी गेले हारपोने. श्रीरंगा वाचोनी आणून मगाशी एक शेख सुद्धा वर्गणी दिली बघा, 1100 रुपये. काय नाव आहे ते शेख? हा, हकानी शेख, हाजिम शेख आहे का नाही? मी ऐकत होतो तिकडं माझं. हा ते लालाजी दूध देतात दरवर्षी, बरोबर आहे. 10 वर्षापासून टाळ्या वाजवा जोरदार, बरोबर आहे ना? म्हणून महाराज म्हणले, कबीर मोमीन लतीफ मुसलमान, शेनाना विजान विष्णुदास. कानो पात्रा खोदू पिंजारी तो दादू, भजनी आभेदू हरीच्या नामी. जात वीत गोत बोला कुळशीळ मात, भज खात्वरित भावनायुक्त. भावनायुक्त अंतकरणान भजे खायचे आहे का नाही? काही गोष्टी आपण रोज बोलतो पण त्याचा अर्थ कळत नाही. आमच्या घरी बायाचा हरिपाठ असतो, त्या बाया हरिपाठात म्हणतात हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा.
पुण्याची गणना त्याच बाया दिंडीत आल्या, यायला सगळं माहिती. आणि दिंडी आळंदीहून पुण्याला निघाली की पुण्यातले दानशूर लोक, कोणी कपडे वाटतं, कोणी बॅगा वाटतं, कोणी पैसे वाटतं. ह्या बायान सर्व जमा केलं आणि मुक्काम आले. एकमेकीला म्हणतात, माय खोटं आहे का? ज्ञानी सर महाराजांनी लिहिलेलं पुण्याची गणना कोण करी? मग त्या पुण्याची आहे का? पुणे वेगळं आणि पुण्य वेगळं. न नळाचा आणि न बाणाचा, नळाचा न आणि बाणाचा न फरक आहे ना. अक्षर बदललं तरी अर्थ बदलतो गुरुजी, बरोबर आहे ना. सोपान स आणि शहामुर्गाचा श, हे अक्षर बदलले की अर्थ बदलला. काही ना आवाज बदलला तरी अर्थ बदलतो. एखादा आमच्याकडे पाहिलं की म्हणतात जय हरी महाराज, जय हरी, समजाव प्रेमळ आहे. एखादा आपल्याकडे पाहिलं जय रे, समजाव हे वैतागलेलं आहे. जय हरी पण दगड फेकून आणल्यासारखा लागतो, बरोबर आहे. आवाजाचा टोन बदलला तरी अर्थ बदलतो आई, बरोबर आहे ना. आवाज बदलला, शब्द आणि भाषेत बदल आहे ना. आमच्या इकडे आलं की काय म्हणतात, मल तुल. रामभाऊ आलेली गावाला 2-4 वेळ, मल तुल म्हणतात. तिकडे विदर्भात गेले तर मले, विदर्भात गेले तर मले तुले, तिकडे खानदेशात गेले तर आमन तुमन. मी त्या दिवशी धरणगावला चाललो. म्हणलं धरणगावला कसं जाऊ? एकाला रस्ता विचारला, म्हणे आथा जा आणि तथा फाकिल्या. आपण वळा म्हणतो ना, ते फाकिल्या म्हणतात. म्हणे आथा जा आणि तथा फाकिल्या. म्हणलं जमस, बठ नाही जमस, थोडं थोडं जमस, बरोबर आहे ना. तिकडे गेले की आमन तुमन. इकडे लातूरकडचा फोन आला तर आलाव का, आलाव का, गेलाव का, येताव का, जाताव का. होय नानाजी आई, बरोबर आहे ना. आलाव का, गेलाव का, येताव का. काय काय तरी करू लालाव की महाराज, कीर्तन बी करू लालाव, आळंदीला बी राहू लालाव, काय काय तरी करू लालाव की, बरोबर आहे ना. इकडचं जे ना ते. हा, तिकडं आंबेजोगाई आमाली तुमाली. तिकडे गेलं की थोडा बदल अजून, आमाली तुमाली. मला एकदा त्या नांदेडच्या पुढून फोन आला थोडा, म्हणे महाराज कुठवर आल्या. म्हणलं आल्या? तिकडं माणसाला बी आल्या आणि बायाला बी आल्या. म्हणलं जवळ आल्या. म्हणे जेवल्या का? म्हणलं आल्या जेवत्या. तिकडं आल्या का आणि गेल्या, बरोबर आहे ना. आल्या गेल्या ना तिकडं. लक्षात ठेवा, पुण्यात गेले तर माझं, होय नामदेव. पुण्यात गेला तर शिक्रापूरला माझं, माझं तुझं. शिक्रापूरला माझं तुझं. सदाशिव पेठेत गेला तर माझं तुझं. कळतंय ना तुम्हाला? लक्षात येतंय ना तुमच्या? हा, तिथं जर पाहुणा आला तर नवरा बायकोला म्हणतो, अगं ऐकलं का, भाऊजी आले, त्यांना जेवायचा विचार. ती म्हणती, भाऊजी तुम्ही घरून जेवून आलात का घरी गेल्यावर जेवणार आहात? मारला भाऊजी उपाशी दिन, बरोबर आहे ना. तिथं गेले तर माझं तुझं. भाषेत बदलले का? तसं भजक हा त्वरित आहे का? नाही. भजका त्वरित भावनायुक्त. भावनायुक्त अंतकरणान भजलं तर जातीपातीचा विचार नाही. न पाहे
न पाहे आती कुणाचा विचार. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय. बरोबर आहे ना? न पाहे याती कुळाचा विचार. ज्ञानोबारायण लक्षात ठेव बर का. ज्ञानोबारायानं सगळ्यांना संतत्व प्रदान केलं. आज बहुजन समाजातली माणसं जर पुढे येत असतील तर हे उपकार माऊली तुकोबारायांचे आहेत. हे उपकार ज्ञानोबारायांचे आहे. अहो चोखोबा रायाला पांडुरंगाच्या मंदिरात कीर्तनाला जायला अडवायचे, म्हणून राऊळातलं कीर्तन चंद्रभागेच्या वाळवंटात आणलं. एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी, आणि माझा ज्ञानराजा गोपाळाशी लाया वाटी. नामदेव कीर्तन करी आणि पुढे देव नाचे पांडुरंग. जनी म्हणे ज्ञान देवा बोला अभंग. तेव्हापासून महिलेला प्राधान्य आहे. आपण आज महिला दिन आहे ना, हे 700 वर्षापूर्वी आरक्षण मावले हो तुम्हाला. तुम्ही बघा ना, पहिलं प्राधान्य महिलेला. आपुलिया हिता जो आशे जागता, धन्य माता आणि मग पिता. पिता असल्यामुळं माग ठेवला. हा, पहिल्यांदा माता मग पिता. कुळी कन्या मग पुत्र. अगोदर कन्या मग पुत्र. तुम्ही संत माय मग बाप कृपावंत. मातृदेवो भव नंतर पितृदेवो भव. बरोबर आहे. आई वडिलाची कृपा का वडला आईची कृपा? आई वडिलाची कृपा. वडला आईचा आशीर्वाद, आई वडिलाचा आशीर्वाद. ओम नमः पार्वती पते शिव हर हर. अगोदर पार्वती मग महादेव. सीता राम, राधे श्याम, लक्ष्मी नारायण. अगोदर लक्ष्मी मग नारायण. अगोदर सीता मग राम. अगोदर राधा मग श्याम. अगोदर पार्वती मग शंकर. अगोदर माता मग पिता. अगोदर कन्या मग पुत्र. अगोदर मातृदेवो नंतर पितृदेवो. अगोदर माय मग बाप. बरोबर आहे ना. पहिलं प्राधान्य महिलेला आहे. पण आज जागतिक महिला दिवस आहे ना, पण महिलेला पहिलंच प्राधान्य. नामदेव कीर्तन करी पुढे देव आणि जनी म्हणे ज्ञानदेवा बोला. पहिलंच प्राधान्य महिलेला आहे. म्हणून तुम्ही मुख्यमंत्र्याच्या कोणी लाडक्या बहिणी. तुम्ही मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणी नंतर आहे. तुम्ही साधू संतांच्या लाडक्या लेकी पहिल्यांदा आहे. लाडकी लेक मी संता मजवर कृपा बहुतांची. पहिल्यांदा तुम्ही साधू संतांच्या लाडक्या लेकी आहे आणि मग तुम्ही लाडक्या बहिणी झाल्या. विठाला विठाला. पहिलं प्राधान्य महिलेला. म्हणून यारे यारे लहान थोर याती भलत्या नारी नर. नारी असो नर असो कुणी असो, जो सर्वांना करता येतो तो परमार्थ आणि ठराविक व्यक्तीला करता येतो तो संसार. लग्न म्हणलं की आट आहे. वयाची, जातीची, आडनावाची, श्रीमंतीची, शिक्षणाची, हे अटी आहेत. आता लग्न पोरापुरीचे होत नाही, प्रोफेशनचं लग्न आहे. मास्तर मास्तरीन, डॉक्टर डॉक्टरीन. बरोबर आहे ना. लग्न कसे? मास्तर मास्तरीन, डॉक्टर डॉक्टरीन, इंजिनियर इंजिनिअरिंग, बुवा बुईन, आपलं महाराजीन. हा बरोबर आहे ना. बुवा बुईन आहे का नाही, महाराजीन आहे का नाही. लक्षात येतं का? म्हणजे ज्या फील्डमध्ये त्या फील्डमधली. हे लग्न पोरापुरीचे आहे का? नाही, नोकरीचे लग्न आहे. पोरापुरीचे लग्न कुठे आहे? बरोबर आहे ना. पोरापुरीचे लग्न नाही. आता त्या प्रोफेशनचं लग्न असतं. मला लक्षात आलं का? ते प्रोफेशनचं. म्हणून महाराज म्हणले इथं सगळ्यांना आहे. लग्न म्हणलं की आट आहे, भजन कीर्तन म्हणलं की आट आहे, लग्न म्हणलं की आट आहे. समजा उदाहरण घ्या. आता या बाळानं ठरवलं लग्न करायचं. समजा आता पार्थ बघा लगेच खुल्ला ती वादा आहे का? लाजू नको, दम धरधरसा. उदाहरण लक्षात घ्या. त्यानं ठरवलं लग्न करायचं. जमल का? आता नाही जमणार. बरोबर आहे ना. नाही जमणार. हे बाबांनी ठरवलं. समजा आता उदाहरण आहे फक्त, बाकी बाबांनी ठरवलं लग्न करायचं. जमल का? नाही जमणार. त्याचं वय कमी पडतं. बाबा आउट ऑफ कव्हरेज एरिया. बाबाचं वय आता जास्त झालं. हा झाला संसार. आता परमार्थ घ्या. त्यानं ठरवलं उद्या मला कीर्तन करायचं आणि आज उभं राहायचं टाळ घेऊन. काय अडचण आहे? नाही. बाबांनी ठरवलं मला कीर्तनात उभं राहायचं. काय प्रॉब्लेम आहे? नाही. कोण कोण भजन करू शकतं?
5 वर्षाच्या ध्रुव बाळापासून 1400 वर्षाच्या चांगदेवापर्यंत कोणी भजन. ना जातीची आट आहे, ना वयाची आट आहे, ना शिक्षणाची आट आहे, ना कुळाची आट आहे, ना श्रीमंतीची आट आहे. सरपंच बी मंडपात बसलेले, ज्यांनी सरपंच केलं ते बी मंडपातच बसलेले. कळलं माझं बोलणं? सर्वांना अधिकार, भजनाचा अधिकार सर्वाला आहे. महाराज म्हणतात मग मी तुम्हा सर्वांना सांगतो तुम्हा सर्वांशी काय, बजारे विठ्ठला. विठ्ठलाचं नाव का घेतलं? वि म्हणजे विधाता ब्रह्मदेव, ठ म्हणजे नीलकंठ महादेव, आणि ल म्हणजे लक्ष्मीपती भगवान विष्णू. या तिन्ही देवाचं एकत्रीकरण म्हणजे पांडुरंग परमात्मा आहे. पांडुरंगाच्या डोक्यावर महादेवाची पिंड आहे. भजन करी महादेव राम पूजी शिव. हरी हारा भेद नाही नका करू. कळलं माझं बोलणं? भगवान शंकर हे अहो जेव्हा सेतू तयार करायचा तेव्हा भगवान रामचंद्रानं कशाची स्थापना केली? महादेवाच्या पिंडीची. म्हणून ते रामेश्वर झालं ना तिथं. लक्षात आलं का? आणि पंढरपूरला गेल्यावर जा बरं तुम्ही, किंवा आपल्या गावातल्या पांडुरंगाच्या वर डोक्यावर काय आहे? महादेवाची पिंड आहे. एवढं कळलं तरी डोक्यात आलं तरी बस झालं. त्याने डोसक्यावर घेतली, आपण डोक्यात घ्या. नाही कळलं? धन्यवाद. मग विठाला विठाला कळलं माझं बोलणं? म्हणून महाराज म्हणले मी तुम्हा सगळ्यांना सांगतो तुम्ही त्या विठ्ठलाला बजा. लोक म्हणले नाही बदलं तर नाही तरी गेला जन्म वाया. जन्म वायाला जाईल. वाया जाणं कशाला म्हणतात? जी वस्तू ज्यासाठी आहे त्यासाठी तिचा उपयोग न होणे म्हणजे वाया जाणे. एक असं गावाजवळ जवळ आल्यावर 2 चोरांना अडवलं त्याला आणि मारलं. अंगावरचे कपडे फाडले आणि दिलं गावाकडे हाकलून. चौकात आल्यावर लोक म्हणले अहो कोण केले तुमचे हाल हे? इथं आलतो म्हणे आपल्या तळ्याजवळ, तळ आहे ना, इथं आलतो म्हणे आपल्या तळ्याजवळ 2 चोरांना अडवलं म्हणे, मारलं म्हणे मला. कपडे फाडले पैसे घेतले, दिला हाकलून म्हणे. एक म्हणे अहो बंदूक होती ना तुमच्याजवळ? अहो लपून ठेवली होती म्हणे, नाही तर ती बी नेली असती. आता काय सांगावं? ज्याला कळलं त्याला धन्यवाद. आता तुला काय टिकल्या वाजवाय दिली का ती बंदूक? जी वस्तू ज्यासाठी आहे त्यासाठी तिचा उपयोग नाही झाल्यावर तिचा फायदा आहे का? काही फायदा नाही, काही उपयोग नाही महाराज. तसं देवानं आपल्याला हा नरदेह दिलेला आहे. मनुष्य जन्मान मोल रे, मिट्टी में ना रोल रे, अब जो मिला है फिर न मिलेगा. कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. मनुष्य जन्मान मोल रे, मिट्टी में ना खोल रे, अब जो मिला है फिर न मिलेगा. कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. जिगड़ा दो दिन का मेहमान, महाराज म्हणले याच देही घडे देवाचे भजन किंवा अनेक हे ज्ञान नाही कुठे. कुत्र्या मांजराच्या डुकराच्या गाढवाच्या जन्मात भजन करता येणार नाही. या नरदेहात आल्यानंतरच भजन करता येतं. मग जेवढा वेळ मिळेल कामामध्ये काम, काही म्हणा राम. काही बाया म्हणतील महाराज आम्हाला स्वयंपाक करावा लागतो, मग आम्ही कसं भजनाला वेळ काढावं? तुम्ही चपात्या तोंडाने लाटता का मावल्या हो? मग कशाने लाटता? हाताने लाटता. मग तोंडाला काही काम आहे का? मग रामकृष्ण हरी म्हणा, ओम नमः शिवाय म्हणा, जे जमल ते. काय म्हणतील आम्हाला धुणं धुयाचं, मग कशाने धुता? बोला हाताने. आणि तोंडाने शेजारणीच. बरोबर आहे ना? तोंडाने शेजारणीच धुतल्यापेक्षा
तुम्ही रामकृष्ण हरी म्हणा ना, उद्धार होईल ना त्यांना. ते शिंतोडे अंगावर कशाला उडून घ्यायचे? म्हणून तुम्ही उठता बसता दळीता कांडिता जेविता हरी बोल. महाराज म्हणले तुम्हाला तुमचं काम सोडायची गरज नाही. माणसं म्हणतील आम्हाला आऊत हाणावं लागतं. हा तुम्ही या हातानं काठी धरा कासरा धरा, या हातानं रुमणं दावा. तोंडाला काही काम आहे का? कोणी म्हणून मग बैलाला शिव्या कोण देईल? बरोबर आहे ना. तोंडानं काही काम आहे का? रामकृष्ण हरी म्हणा. बरोबर. तुम्ही कोणतंही काम करताना भजन म्हणू शकता. म्हणून महाराज म्हणले मी तुम्हा सगळ्यांना सांगतो तुम्ही विठ्ठलाला भजा. नाही भजलं तर नाही तरी गेला जन्म वाया, जन्म वायाला जाईल. म्हणून म्हणतात या नरदेहात आल्यानंतर भजन झालं पाहिजे. लोक म्हणले आम्ही संसारिक माणसं आहे, एकदा आमच्या संसाराची भरोवरी होऊ द्या. करिता भरोवरी दुरावची दुरे, करिता दूर जा. बरोबरी करणं म्हणजे हे केल्यानं संसार पूर्ण होईल, ते केल्यानं संसार पूर्ण होईल. महाराज म्हणतात आम्हालाही पंगत घालायची होती हो, पण आता पाहू पुढच्या वर्षी. क्षणाचा माणसाचा भरोसा नाही. कल करे सो आज, और आज करे सो. बरोबर आहे ना. महाराज म्हणतात उद्या करायचं ते आज करावं ना, आज करायचं ते आत्ता करावं. कर्णाच्या डाव्या हाताला सोन्याची वाटी होती, ती उजव्या हाताला बी घेतली नाही. म्हणजे उजव्या हाताकडे घेईपर्यंत जर विचार बदलला तर, त्याच्यामुळे ज्या हाताकडून होती त्या हातानं देऊन टाकली. लक्षात आलं का माझं बोलणं? फार महत्वाचं आहे बरं का. म्हणून जे आज काय जर दान धर्म असेल, कर दान और धर्म तू प्रभु को अगर है पाना, बरसों की तू क्यों सोचे पल का नहीं ठिकाना. कुछ पल की जिंदगानी एक रोज सबको जाना, बरसों की तू क्यों सोचे पल का नहीं ठिकाना. कुछ पल की जिंदगानी. काही क्षणाचं जीवन आहे. अजित दादा गेल्यापासून तर विचारच बदलले लोकांचे. बरोबर आहे ना. बऱ्याचशा मंत्र्यानं तर इमानात बसायचंच बंद केलं. इमानच नाही ना त्याच्यात. आपलं इमान बसायचं बंद केलं त्यानं. हा लक्षात ठेवा. इमानात बसायचं बंद केलं. बरोबर आहे ना. लक्षात ठेवा. का काही म्हणले माझ्या जवळचे आहे ना, सांगतात मला महाराज जायचं होतं लंडनला पण कॅन्सल केलं. कशामुळे? हिंमतच होईना बसायची. सोपी गोष्ट नाही ना ती. वाटलं होतं कधी ही घटना होणार आहे? नाही ना महाराज. अहो सगळं राहिलं आणि आपण होऊन एवढे मोठे होणार आहे का? होय सरपंच साहेब 6 वेळ उपमुख्यमंत्री होते अजितदादा. 6 वेळ. नॉट अ जोक. आजपर्यंत हा इतिहास कोणीच घडवला नाही. 6 वेळ उपमुख्यमंत्री हे पहिले अजितदादाचा. आपण होऊन किती मोठे होणार आहे? याच्यापेक्षा मोठे होणार आहे काही नाही महाराज. पण क्षणात सगळं होत्याचं नव्हतं. एका क्षणात. आजही ते माणूस डोक्यातून जात नाही बरं का.
कारण कामाची पद्धत ज्या गोष्टी होत्या ना ते फार वेगळ्या होत्या. पक्ष हा विषय वेगळा आहे, माणूस हा विषय वेगळा आहे. लक्षात आलं? पक्ष हा ज्याच्या त्याच्या पद्धतीनं ज्याला त्याला जिकडं संधी मिळेल तिकडे जावं लागत असतं, बरोबर आहे का नाही? पण त्या पक्षात राहून जो ठसा उमटवला होता अजितदादांनी तो काही वेगळाच होता. पण एका क्षणात सगळं होत्याचं नव्हतं झालं. म्हणून महाराज म्हणतात काही क्षणाचं जीवन आहे, याच्या नंतरचा क्षण आपल्या हातात नाही आहे. याच्या नंतरचा क्षण आपल्या हातात नाही आहे. जेवढी भरोवरी करत बसलो, काही माणसं गोळा करत राहतात, गोळा करत राहतात, पण खरंचता कधी होय? सरपंचाला म्हणलं तुम्ही फॉर्च्युनर घ्या, बरोबर आहे ना? फॉर्च्युनर घ्यायला सरपंच म्हणले होय दादा घ्यायला पाहिजे का नाही, इनोवा तरी पाहिजे का नाही, काय करायचं कमून होय रामभाऊ, बरोबर आहे का नाही? कौर हिंडायचं त्या डमनीत बारक्या, हा बरोबर आहे ना? अरे काय आज आहे, उद्याचा दिवस काय पाहिला आपण, लक्षात येते का? उद्याची चिंता करून आजचा आनंद घालवायचा नाही. लक्षात, क्षणाचा भरोसा नाही ना माणसाचा. जगून तर घ्या, नाही बघ बाकीचं काही होत तर जगून तर घ्या. चांगले कपडे घाला, खा, चांगलं राहा, मस्त वेळ भेटल तेव्हा भजन करा, गरजेचं आहे ना, होय? लक्षात आलं? आपल्या आपल्या मस्तीत राहिलं पाहिजे. महाराज म्हणतात जेवढी बरोबरी केली तेवढं देवापासून दूर जावं लागेल. करिता बरोबरी दुरावसी दुरी, भवाची पुरी व्हावसी. भवाची पुरी म्हणजे जन्म मरणाचा पूर. किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे भजे. सारखं जन्माला येणं सारखं मरणं हे भवाची पुरी व्हावसी. लोकाला पटलं, लोक म्हणले आम्ही देवाला भजू. काय लागल देवाला भजायला? अभंगाच्या शेवटच्या काही नव्हे काही नव्हे तुका मने आने विठोबाची, तुका मने आने विठोबाची, करिता बरोबरी एक भावची कारण. तुका मने आन विठोबाची, करिता भरोवरी दुरावसी दुरी, भवाची पुरी व्हावसी विठोबा रखुमाई. हरि
वा वाजवा नामदेव बुवा, वाजवा एकदा शंख. हा काहीला वेळच लागे ना कसं कुठून वाजवा. टाळ्या वाजवा. क्या बात. तोंडानं वाजवला. हा असं छान एकदम. हात वर करा सगळ्यांनी, हात वर करा. आलेले हरी का नाम विठ्ठल छान भजन. यालाच म्हणतात सांगतो तो मासी भजारी विठ्ठल. चांगलं भजन केलं. धन्यवाद. वेळ संपत आलेला आहे. 5-7 मिनिटं माझ्या हातात आहे, तेवढे घेणार आहे आणि थांबणार आहे. आपला सुरू असणार हा नामसप्ताह. आणि या नामसप्ताहाची ही अनेक वर्षापासून कीर्तनाची सेवा गावकऱ्यांच्या प्रेमामुळं आणि मोरे परिवारांच्या अति आग्रहामुळं दरवर्षी येते. यावर्षी थोडा बदल झाला. दरवर्षी 2 कीर्तनं असतात, पण मला आमदार नांदेडचे बालाजीराव कल्याणकर यांच्याकडं कथा असल्यामुळं मला ते जमलं नाही. त्यांची इच्छा होती 2-3 वर्षापासून कथा द्या वेळ द्या, पण आपलं नेमकं ते पिरियड एकच यायचं. यावर्षी त्यांनी अति आग्रह केल्यामुळे मग ते कथा असल्यामुळं मला 2 कीर्तनं जमलं नाही, पण छान वाटलं आहे की नाही. मग पुन्हा एकदा तुमच्या सगळ्या गावकऱ्यांना धन्यवाद देतो. आपले सरपंच मधुकरराव मोरे आणि त्यांचा सगळं मोरे परिवार आणि आपण सगळी गावकरी मंडळी सगळे मिळून हा उत्सव आनंदात पार पाडता. आणि मला आनंद वाटला या वर्षीच्या देणग्या ऐकून की सगळ्यांनी भरभरून मदत केली. आणि आज आमचे ज्ञानोबा भाऊ श्रीपती मोरे यांच्याकडून आजचं सौजन्य आहे. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या सगळ्यांनी वाजवा. त्यांच्याकडून आजचं कीर्तनाचं सौजन्य आहे. मी त्यांना धन्यवाद देतो. ज्यांनी दिलं त्यांच्या नावाचं कौतुक झालं पाहिजे. तर इस्माईलवाडी सरपंच म्हणले किती मोठ्या महाराजाचा भार माझ्यावर टाका. दिंडीला पंगतही देतो म्हणले, पण मला आठवणच नाही राहिली त्याला फोन करायची आहे का नाही. मला आठवण नाही राहिली, बरोबर आहे ना. पण गावातल्या सप्त्याला किती कमी पडो म्हणे, ते बी सरपंचच आहेत. गावातल्या सप्त्याला जे काही कमी पडेल म्हटले ते महाराज मी आहे, तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. हे सरपंच सुद्धा. म्हणून मी त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या सगळ्यांनी. परमार्थिक कार्यात खर्च करण्यासाठी पुण्याही लागत असते. ते असं कुणाचा एक परमार्थात पैसा खर्च होत नाही. एखाद्याचा कोर्टात जाईल, दवाखान्यात जाईल, पण परमार्थात खर्च होत नाही. परमार्थात खर्च करण्यासाठी पुण्याही लागत असते. म्हणून तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. म्हणून पुन्हा एकदा तुमच्या सगळ्या गावकऱ्यांना मी धन्यवाद देतो. सगळ्यांनी या कार्यक्रमाला मदत करा. विशेष महिला मंडळीला विनंती आहे, तुम्हाला देवाण दिलंय
कळलं ना तुम्हाला? तुम्हाला देवान दिलंय नागपूरचा देवा, हा तुम्हाला देवान दिलंय, तुम्ही देवाला द्या. 12 महिन्याची पगार तुम्हाला ठेवा, 1 महिन्याची सप्त्याला द्या. तुम्ही म्हणसाल 12च महिने, मग द्यायची कोणती? जानेवारी महिन्यात डबल हप्ता पडला होता, माझ्या आठवणीत येते, बरोबर आहे ना? जानेवारी महिन्यात 3-3 हजार आली होती, मकर संक्रांतीचं नवीन वर्षाचं बोनस. मग एक शिल्लक आला ना हप्ता, मग तेवढा देऊन टाका हनुमंतरायाच्या नावानं, बरोबर आहे का नाही? तुम्ही जर 1500 रुपयाचा एक हप्ता देवाला दिला तर मी तुमची 2100 करायला सांगतो. खरं अम्माजीन फडणवीसाची चांगली ओळख आहे, मायच्यान खोटं नाही सांगत तुम्हाला, बरोबर आहे ना? आणि तुम्ही देऊ नका, पगारच बंद करायला लावतो, थांबा. हा बरोबर आहे का नाही? तुम्हाला सगळ्याला विनंती आहे, या कार्यक्रमाला द्या. काय म्हणते ना आता? बरं असं झाला सप्त्याचा योग, 3-4 दिवस झाले हप्ता पडला, बरोबर आहे ना? का नाही पडला? पडला ना. म्हणजे असं म्हणाय नको की अजून पगार आली नाही बुवा, नाही तर द्यायचे होते, त्याच्यामुळं आहे का नाही? एका लाडक्या बहिणीने 5000 दिले का? वा, टाळ्या वाजवा ते. या बा, देवाला द्यायचं काही कमी पडत नाही महाराज, बरोबर आहे? मग तुम्हाला सगळ्याला विनंती, या कार्यक्रमाला भरभरून मदत करा. पण काहीचा गोंधळ झाला माऊली. शिंदे साहेबांनी एक योजना आणली होती ना, 75 वर्षाच्या पुढं महिला पुरुषांना एसट्या फुकट, आणि ते 1 महिन्यात बाया 10-10 वर्षांनी मोठ्या झाल्या. नवरा म्हणे यार तू मोठी कधी झाली? म्हणे एसटी फुकट झाली मी मोठी झाली. यायनं ते वय घेतले वाढून, आणि ते एसटीत बसल्यावर मजा येते. कंडक्टर कार्डाकडे पाहतो, बाईकडे पाहतो, कार्डाकडे पाहतो, त्याला कळतं ही 75ची नाही. मग तो त्या ताईला म्हणतो, ताई खरं आहे, तिला कळतं आता हे खोटं याच्या ध्यानात आलं, ही त्याच्या वजन टाकते. थोबाडाकडे काय पाहायला, कार्टाकडे पाय ना. अधिकारी येडा ऐकले, बापाची एसटी असल्यावानी करायला, काम आले तर काम करावं. शिंदे साहेबांनी सांगितलं 75ला फुकट, मग जळाले का डोळे तू ये चाल फाड. एसटीचा फुकटचा प्रवास सुरू झाला, याचा लालपरीचा. एसटी लालपरी म्हणतात, ही परी त्या लालपरीत फुकट फिरू लागली. पण या परीला काय माहीत पुन्हा एक योजना येणार आहे, आणि लोकसभेच्या अगोदर आणखी एक योजना आली. कोणती? लाडकी बहीण. आणि वय मर्यादा 75 खाली कितीवर आणली? 65 वर केली कर्म झाली त्याची भोगाले, उपजले पेले आयशे की, आहे का नाही? जिचा हप्ता जमा झाला तिच्या चेहऱ्यावर आनंद मावना, आणि वय वाढून घेणारी थोबाड जोडून घ्यायला लागली. कुठूनच दूर बुंदी सुचली, बुंदी खाऊन जाय तू काल्याच्या दिवशी आता. जिचा हप्ता जमा झाला, बरोबर आहे ना? ज्यांचं आलं त्यांनी द्या. सगळ्यांनी या कार्यक्रमाला मदत करा, सहकार्य करा. जाता जाता पुन्हा एकदा सांगतो, तुका म्हणे सत्यकर्म व्हावे साय, घातलिया भय नरका जाय. चांगल्या कामाला मदत करा, चांगल्या कामाला मदत करा, चांगल्या कामात आडकाठी आणू नका. आणि आपला उत्सव दरवर्षी मोठा होत चाललेला आहे. वडमोरंबीचा उत्सव दरवर्षी मोठा होत चाललेला आहे. असाच मोठा होत राहू अशी हनुमंतरायाच्या चरणी या ठिकाणी प्रार्थना करतो. आणि पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद. आणि या ठिकाणी वाणीला विराम. ज्ञानेश्वर माऊली विठ्ठल चला विजय चला. विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल वेडे वाकोडी उतरे महाराज तुका म्हणे ज्ञानेश्वरा राजा पाया महाराज तुम्ही